तयार करण्याची योजना आपण आणलेली आहे। या योजनेमध्ये 5 लाख रुपयापर्यंत आमची कोणतीही लाडकी बहीण कोणताही रोजगार तयार करू शकेल। एकही पैसा व्याज लागणार नाही, कोणतीही जमानत लागणार नाही। बिना जमानतीनं बिना व्याजानं 5 लाख रुपये आपल्या लाडक्या बहिणींना त्यांचा रोजगार स्वरोजगार सुरू करण्याकरता आपलं सरकार देणार आहे। आणि म्हणून मी सांगितलं, कालचं जे बजेट होतं त्या पेपरमध्ये छापून आलाय, तुम्ही टीव्ही मध्ये बघा। आमच्या या भागातल्या लाडक्या बहिणींनी लखपती दीदी होण्याची योजना घेतली पाहिजे। याकरता 7 तारखेची निवडणूक आहे। एवढंच नाही तर आता आम्ही सुजित सिंगजी, मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। या 2 जिल्ह्यामध्ये आता 2200 महिला बचत गटांना, आमच्या लाडक्या बहिणीच्या बचत गटांना, उमेदच्या बचत गटांना, मावींच्या बचत गटांना 1 लाख रुपयाचा चेक आम्ही देतो एका गटाला। 10 महिलाचा गट 1 लाख रुपयाचा चेक। आणि जे उत्पन्न तयार होईल, आमच्या महिला ज्या उत्पन्न तयार करतील, आमच्या महिला जो रोजगार स्वरोजगार तयार करतील, त्याकरता एक मोठं वेगळं मार्केट तयार करण्याची योजना आम्ही तयार करतो आहे। अशीच योजना मी जगदीश सिंग राणाला सांगून या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्याची योजना आपण तयार केली आहे। गीतेताई निवडून आल्यावर, आमच्या हप्तेताई निवडून आल्यावर 500 महिला बचत गटांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचा चेक देण्याची योजना पुढच्या 5 वर्षात तयार करा। मी सरकारकडनं, देवेंद्रजीकडनं मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही 500 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचा चेक देऊन या 500 महिला बचत गटांना मजबूत करण्याची योजना आपल्याला करायची आहे। एकीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेसोबतच आमच्या शेतकऱ्याकरता आम्ही मजबूती देणारी योजना आपण तयार करतोय। खरं तर सरकारची जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पाठीशी सरकारने राहिलं पाहिजे। आज बघा, आम्ही शब्द दिला होता, जर आपलं सरकार महाराष्ट्र झालं तर आपलं सरकार धाराशिव, ईट, भूम, परांडा महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना 27,000 कोटी रुपये विजेचं बिल थकीत आहे। मला अभिमान आहे गोष्टीचा आहे। तुम्ही जगदीश राणा, जगदीश सिंगच्या पाठीशी उभे राहिले, महाराष्ट्राचे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले, महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस सरकार आणलं आणि आता आपल्या सरकारने निर्णय घेतला की मागच्या 15 वर्षापासून शेतकऱ्याच्या शेती पंपाचे विजेचे बिल 27,000 कोटी रुपये थकीत होते। आता सर्व विजेचे बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला। शेतकऱ्याचे संपूर्ण विजेचे बिल सरकारने माफ केले। मी ऊर्जा मंत्री असताना हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आणि 27,000 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या महाराष्ट्राचे माफ केले। आणि एवढंच नाही तर आम्ही वचन दिलं होतं, कमळाला मत दिलं तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष विजेचं बिल लागणार नाही। मी आज तुम्हाला ईट मध्ये वचन देतो, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याच्या वीज पंपाचं इलेक्ट्रिक बिल आम्ही घेणार नाही, मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही सरकारने केला। शेतकऱ्यांना मोफत वीज दिली पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे। शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मजबूत केलं पाहिजे। शेतकऱ्याच्या शेतात पक्का रस्ता असेल, शेतकऱ्याच्या शेतात वीज असेल, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल तर शेतकऱ्याचा पोरगा कधी कपड्याची नोकरी मागायला कोणत्याही माणसाकडे जाणार नाही। तो आपल्या शेतीमध्ये मजबूती करेल, आपलं शेत समृद्ध करेल। आणि म्हणून या सरकारने निर्णय घेतलाय। आज बघा, आपलं सरकार निर्णय घेणार आहे, देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेणार आहे। ज्यांच्याकडे गाडी, घोडा, बंगला, मर्सडी कार, फार्म हाऊस आहे त्यांचे कर्ज माफ नाही होणार। गाडी, घोडा, बंगला, फार्म हाऊस आहे आणि आता तुम्ही मोठ्या गाडी चालवतो, तुला ती गाडी घेतला डिपेंडर, त्यांचं नाव होणार माफ झालं पाहिजे का? लोकांचं माफ, करोडपती अब्जपती लोकांचं कर्ज माफ झालं पाहिजे का? त्यांनी कर्ज घेतलं ते भरलं पाहिजे, कर्ज कोणाचं माफ झालं पाहिजे। 40 वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत करतो आहे, कर्जावर व्याज आणि सरळ व्याज चालू होते। एक कर्ज, दुसरं कर्ज, तिसरं कर्ज, 14 कर्ज होत आमचा शेतकरी आत्महत्येकडे जातोय। आमच्या शेतकऱ्याला, मध्यमवर्गीय शेतकरी, आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना
उद्या या ठिकाणी आत्महत्येची पाळी येऊ नये म्हणून या महाराष्ट्राच्या मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपलं सरकार गरीब शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय करणार. आमच्या सर्व उमेदवारांना विनंती आहे, निवडून आल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या वर कर्ज आहे त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीची योजना आपण तयार करतोय. पण एवढंच नाही, नुसतं कर्ज माफ होऊन चालणार नाही. एक वेळा कर्ज माफ होऊन जाईल, पण यानंतर शेतकरी मात्र कधीच कर्जात जाऊ नये. शेतकरी कर्जात जाऊ नये याची काळजी सरकार घेणार. तुम्ही व्याज दिलं, कर्ज दिलं, पुन्हा कर्ज येईल, पुन्हा भरेल, पुन्हा कर्ज होईल, पुन्हा भरेल, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भूमीमध्ये तयार करायची आहे की पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्ज घ्यावंच लागणार नाही. शेतकरी कर्जमाफी कर्जबाजारी होणारच नाही. गरीब शेतकऱ्यांना मजबूत करणाऱ्या योजना आपण तयार करतो आहे. आणि आता तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारने काल जे बजेट आणलं यामध्ये AI टेक्नॉलॉजी आली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषी शेतकऱ्याच्या शेतामध्ये AIचं आपण जे मॉडेल तयार करतोय, म्हणजे तुमच्या शेतीच्या वर कीड येणार आहे. कुठल्या प्रकारची शेतीवर कीड येईल, कुठल्या प्रकारची पिकावर कीड येईल, कुठल्या प्रकारचा गारपीट होईल, कुठच्या प्रकारचं काय होईल, नैसर्गिक संकट येण्यापूर्वीची माहिती, रोग कीड येण्यापूर्वीची माहिती, कुठल्या मार्केटमध्ये कोणता रेट चालू आहे, कोणत्या फळाचा, कोणत्या भाजीपाल्याचा, कोणत्या धान्याचा, संपूर्ण देश तुमच्या शेतीमध्ये मोबाईलवर जोडला जाणार. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच तुमच्या शेतीचं तंत्रज्ञान येणार आहे. काल जी टेक्नॉलॉजी माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिली शेतकऱ्यांना, ती शेतकऱ्यांची जी टेक्नॉलॉजी आहे त्यातनं तुम्हाला तुमच्या संपूर्ण पिकाचं संपूर्ण सर्वेक्षण करून त्या पिकाचं संरक्षण करण्याकरता तुमच्या शेतीचं पीक वाया जाऊ नये, तुमच्यावर गारपीट अवघडी पाऊस येऊ नये, येण्यापूर्वीच तुम्हाला त्याची सूचना मिळाली पाहिजे. याकरता नवीन AI आणि आता जे तुम्ही पीक घेता त्यापेक्षा डबल टिबल पीक घेतलं पाहिजे. याकरताचं तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, खरं तर आपल्या सरकारने विचार केला आहे. आता बघा, मी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये मी नागपूरवरनं येतो. देवेंद्रजी नागपूरवरनंच आहे, नितीन गडकरीजी आम्ही तिघे नागपूरवरनं आहे. आज बघा, माझ्याकडे महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. आणि आज सुरेश सिंगजी आपण आता निर्णय घेतला आहे की शेतकऱ्याच्या शेतातले सर्व शेतरस्ते, पाणंद रस्ते बांधकाम करण्याकरता मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आपण आणलेली आहे. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आपण आणली आहे. मी या ठिकाणी दत्ता कुलकर्णी, आपले अध्यक्ष पक्षाचे आणि आपल्या तिन्ही उमेदवार आणि आपले सर्व नगरसेवक निवडून येणार आहे, यांना विनंती करणार आहे, निवडून आल्याबरोबर आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या तालुक्यामधल्या, आपल्या गावामधल्या, ईट मधले जेवढे सरकारी शेत रस्ते, पाणंद रस्ते आहे, आधीच्या काळामध्ये रस्त्याची मोजणी करायला वेगळा पैसा लागत होते, पोलीस बंदोबस्ताकरता वेगळा पैसा, अतिक्रमण काढण्याकरता तिसरा पैसा, शेतकऱ्याला भुजट बसायचा होता. आता मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेमध्ये मोफत मोजणी, मोफत पोलीस बंदोबस्त, मोफत अतिक्रमण काढणे, रस्ते खुले करणे, आणि एवढंच नाही तर रस्ता बांधकामाकरता 15 लाख रुपये किलोमीटर, 15 लाख रुपये किलोमीटर रस्ता बांधकाम करून देण्याचा निर्णय. आणि आता रॉयल्टी फ्री करून टाकली आहे. तुम्ही रस्ता बांधकामाकरता किती मुरुम वापरा, किती रेती वापरा, कुठलाही गाळ वापरा, काही वापरा, तरी एकही रुपया रॉयल्टी लागणार नाही, एकही रुपया सरकार घेणार नाही. 15 लाख रुपये किलोमीटर प्रत्येक रस्त्याला देऊन आपल्याला ईट मधले, भूम मधले, परांड्यामधले सर्व शेतकऱ्याचे रस्ते मजबूत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि एवढंच नाही तर माझी विनंती सर्व आपल्या व्यासपीठावरच्या नेत्यांना, आपल्या तालुक्यामधले जेवढे सरकारी जागेवर, गायरान जागेवर जेवढे घर आहेत, जेवढे त्या ठिकाणी सरकारी जागेवर लोकांनी घर बांधलेले आहेत, ज्या ज्या लोकांनी सरकारी जागेवर घर बांधलेले आहेत त्या सर्व घरांचा कबाला, पट्टा, कब्जा त्या घर मालकाला देऊन त्याचं स्वामित्व, प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून आपल्या
आपल्याकडे जेवढे सरकारी जागेवर लोक आहेत, जेवढे गायरान जागेवर लोक आहेत, जेवढे त्या ठिकाणी सरकार जागेवर लोक राहतात, त्या सर्व जागेवर पट्टे वाटप करून दिले. तुमच्याकडे कबाला म्हणतात का? कबाला. मी आता लातूर मध्ये गेलो होतो, तिकडे 400-500 कबाले वाटप केले. आणि आता तर सरकारने या ठिकाणी 30 लाख घरं दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लाख घरं दिले. मी या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरच्या नेत्याला सांगतो, 1 लक्ष घर आपण धाराशिव जिल्ह्याकरता देणार. 1 लक्ष घर. आणि 1 लक्ष घरामधलं हे सर्व घर जिल्हा परिषदला वाटप करायला लागणार आहे, आपल्या मेंबरला वाटप करायला लागणार आहे. एकीकडे कबाला देण्याची योजना, सरकारी जागेवर लोक राहतात किंवा खाजगी जागेवर लोक राहतात, ज्यांचं कवेलूचं घर आहे त्यांचे 2 रूम सिमेंट कॉन्क्रीटचे करून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि आता 2 रूम बांधण्यासाठी सरकार पैसे देणार आहे. कवेलूचं घर असेल, टिनेचं घर असेल, सरकारी जागेवर असेल, खाजगी जागेवर असेल, 1 लक्ष घर धाराशिव जिल्ह्याला मिळणार आहे. आणि आता आमच्या सरकारने निर्णय घेतला, आमच्या खात्याने निर्णय घेतला, घरकुलं बांधण्याकरता जेवढी रेती लागेल तेवढी रेती मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. 1 रुपया रेती लागणार. कुणी जर आपल्याला पैसे मागितले तर मला सांगा, या व्यासपीठावर सांगा. घरकुला करता रेती मोफत. आणि एखाद्याला खाजगी घर बांधायचं असेल, आपलं प्रायव्हेट घर बांधायचं असेल, तर सुजित सिंगजी फक्त तहसीलदारकडे अर्ज करायचा, 600 रुपये ब्रासनी भरायचं आणि सरळ रेती उचलून आपल्या घरी आणायची. कोणताही तहसीलदार, कोणताही पोलीस तुमची गाडी अडवणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या रस्ते घराकरता आणि खाजगी बांधकामाकरता निर्णय घेतलेला आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी आता तर काल बघितलं असाल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सूर्यघर योजना आणली आहे. आपल्या गीतेताई वनवेजी आणि हापटेताई तुमच्या पंचायत समिती उमेदवारासोबत निवडून आल्यावर यादी बनवा. आणि ही यादी कशाची आहे? जे आर्थिक दुर्बल परिवार आहे, जे विजेचं बिल भरू शकत नाही. आज 8 रुपयाच्या विजेचं बिल तुमच्या घरी येतं. गरीब माणूस विजेचं बिल भरू शकत नाही. आणि पुढच्या 2029 मध्ये तर 12 रुपये रेट होणार आहे. कसा गरीब माणूस विजेचं बिल भरेल? मी तुम्हाला विनंती करतो की यावर्षी 1 कोटी घरं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिले आहे. तुमच्या घरावर सूर्यघर लावायचं आहे. सरकार तुम्हाला 15,000 रुपये, काय डीपीसीच्या माध्यमातून 10,000 रुपये मिळतील. एससी एसटीचं वेगळं अनुदान मिळेल, ओबीसीला वेगळं अनुदान मिळेल. तुमच्या घरावर सूर्यघर लावून प्रधानमंत्री सूर्यघर योजना तुमच्या घरावर लावून देण्याकरता हे सदस्य काम करणार आहे, यांची जबाबदारी आहे. आणि हे घर लावल्यानंतर तुम्हाला 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 7 तारखेची निवडणूक जी आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेची आहे. 1 कोटी सूर्यघर धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढे लोक मागतील, जेवढे भूम परांड्यामध्ये मागतील, ईट मध्ये मागतील, त्या सर्व घरांची यादी तयार करून प्रधानमंत्री सूर्यघर योजना आपल्याला द्यायची आहे. आणि आता तर या ठिकाणी ईटचे सरपंच असतील किंवा ईट गावाचे जे काही ग्रामपंचायत मेंबर असतील, त्यांना माझी सूचना आहे की 15/10/2024 पूर्वी तारीख लक्षात ठेवा. सरकारने निर्णय घेतला, महत्वाचा निर्णय घेतला आहे, आमच्या खात्याने घेतला आहे. 15/10/2024 पूर्वी ज्यांनी जिथे जिथे घर बांधलं असेल, आपल्या खाजगी भूखंडावर बांधलं असेल, गावठाणात असेल किंवा गावाच्या बाहेर असेल, आता सरकारने तुकडेबंदी कायदा निरस्त केला. दत्ताजी, तुकडेबंदी कायदा निरस्त केल्यामुळं आता आपल्याला कुठलंही घर कायदेशीर करता येतं. सर्वांना त्यांच्या घराचा सातबारा देता येतं, मालकीत्व देता येतं. आणि म्हणून आपल्या भागातले जेवढे लोकांचे घर आहेत त्या सर्व घरांचा सातबारा करून देणे, त्यांचं स्वामित्व करून देणे, त्यांचं मालमत्ता कार्ड तयार करून देणे, ही सरकारने जबाबदारी घेतली आहे. 15/10/2024 पूर्वी सर्व घर आम्ही कायदेशीर करण्याचा निर्णय करतोय. एकीकडे सरकारी जागेवरच्या बसणाऱ्या लोकांना कबाला वाटप, त्यांना प्रधानमंत्री योजनेचं घर,
दुसरीकडे खाजगी जागेवर बसलेल्या लोकांना त्यांच्या घराचं स्वामित्व देण्याचा आम्ही निर्णय करतो आहे. एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक गावात ड्रोन सर्वे करतोय. तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमच्या घराची उंची किती, सरकारी मोजणी आम्ही करतोय. ही सरकारी मोजणी करून तुमच्या मोबाईलवर तुमचा मॅप आम्ही टाकून देणार आहे. 500 वर्षानंतर तुमचा नातू पडला तो मोबाईलवर बघेल की माझ्या पंजोबाची माझ्या आजोबाची प्रॉपर्टी कुठं आहे, त्याला मोबाईलवर दिसली पाहिजे. हा निर्णय आम्ही करतोय. सरकार स्वामित्व योजना तयार करते आहे, सरकार रक्षा योजना तयार करते आहे आणि सरकार तुमच्या प्रॉपर्टीची जबाबदारी घेत आहे. तुमच्या मालमत्तेची रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पोलिसांचं खातं आहे, तुमच्या जीवाचं रक्षण करतं. आमचं खातं आहे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करतं. खऱ्या अर्थाने या महसूल खात्याच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना या ठिकाणी योजना तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि एवढंच नाही तर परवा आम्ही निर्णय घेतला, यानंतर शिक्षण शिकणारे जेवढे मुलं आहेत KG ते PG पर्यंत, या मुलांना त्यांची कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कुठलाही दाखला काढायचा असेल तर 500 रुपयाचा स्टॅम्प लागत होता. आपण कमळाला मत दिले, आपलं सरकार आलं आणि आता आपण एकही रुपया स्टॅम्प पेपर लागणार नाही. 0 स्टॅम्प पेपर मध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट भरून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. बंधू भगिनींनो, तुमचं कमळाचं मत हे विकासाचं मत आहे. एक चुकीचं मत जर तुम्ही टाकलं तर माझं नुकसान होणार नाही, पण पुढचे 5 वर्ष धाराशिव जिल्ह्यातले भूम परांड्या इटचे खराब होईल. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने माननीय मोदीजीच्या, देवेंद्रजीच्या सरकारच्या योजना असतील, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान असेल, आमच्या सरकारकडे येणारा जनसुविधा नागरी सुविधाचं अभियान असेल, टक्कर बापा आदिवासी गावाच्या विकास योजना असतील, अनुसूचित जाती बौद्ध समाजाच्या विकासाच्या योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, सबरी आवास योजना असेल, संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा वस्ती योजना आहे. एवढंच नाही तर माझी वसुंधरा अभियान, आदर्श ग्राम योजना. एवढंच नाही तर आपल्याला अल्पसंख्याक मागासवर्गीयाच्या विकासाची योजना असेल, राज्य सरकारकडनं 25-15 ची योजना असेल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन मिशन योजना आहे. एवढंच नाही तर स्वच्छ भारत मिशन आलाय. मोदीजी का स्वच्छ भारत मिशनला मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय. एवढंच नाही राष्ट्रीय ग्राम उपजीविका मिशनच्या माध्यमातून या लोकांना काम करायचं आहे. एवढंच नाही तर दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेत यांना काम करायचं आहे. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन या ठिकाणी आला आहे. मी आधीच सांगितलं 124 योजनावर काम करायचं आहे. तुमचं एक मत 124 योजना करता कामात आहे. एक चुकीची बटन तुमचे 5 वर्ष खराब करेल आणि एक कमळाची बटन 5 वर्ष गरीब माणसाच्या कल्याणाकरता काम करेल. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. केंद्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आपल्याला ईटचा विकास करायचा आहे. आता बंधूंनो, मी तर तुम्हाला 124 योजना सांगू शकतो ज्या तुमच्या प्रत्येक घराच्या प्रत्येक परिवार या ठिकाणी एक असा व्यक्ती नाही आहे ज्यांच्या कल्याणाकरता सरकारने योजना तयार केली नाही. पण जर चांगला माणूस निवडून आला तर योजना गावापर्यंत येतं. चुकीची बटन दाबले तर योजनेचा बट्ट्या बोलतो. केंद्र सरकार, राज्य सरकारने तुमच्या कल्याणाच्या योजना तयार केल्या, रस्ता वीज पाण्याची योजना तयार केली. आणि आता सुजित सिंगजी मला गडकरी साहेबांनी सांगितलं की या भूम परांडा ईट मध्ये जेवढे काही रस्ते शिल्लक राहिले असतील त्या रस्त्याची यादी मला द्या. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान सडक योजना आणलेली आहे. त्याच्याकरता वेगळे पैसे धाराशिवला दिले आहेत. आणि माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली आहे, त्याचे पैसे वेगळे दिले आहेत. या सर्व योजनांना घेऊन 7 तारखेची निवडणूक आहे. आता बंधू भगिनींनो, आम्ही सर्व योजना घेऊन आलो आहे. सुजितजी साकूरने सांगितलं या धाराशिव जिल्ह्यामध्ये वाहून जाणारं पाणी थांबवण्याची योजना आम्ही तयार केली.
कोकणातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणणे, विदर्भातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणणे, या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्याची योजना आम्ही तयार केली आहे. संपूर्ण नदीचं पाणी वाहून जाणारं वापस आणणे आणि या ठिकाणी प्रत्येक शेतीमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्ता असला पाहिजे. ही जबाबदारी सरकारने घेतली आहे. तुम्ही कमळ चिन्हाला मतदान केलं आहे तर कमळ हे विकासाचं कमळ आहे आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, कुणाला तरी मत द्यायचं आहे, कुणी तर निवडून येणार आहे, कुणाला तरी मत द्यायचं आहे, कुणी तर निवडून येणार आहे, पण कमळ निवडून आलं तर देवेंद्र फडणवीसजी नरेंद्र मोदी यांच्या योजना आहे. कमळ निवडून आलं तर आम्ही जमानतदार आहोत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे, आम्ही मताचं दान म्हणून पडून जाणार नाही. मताचं दान आहे, 7 तारखेला मतदान आहे. मी तुम्हाला मतदान नाही तर मताचं कर्ज मागायला आलो आहे. तुम्ही या सर्व उमेदवाराला मताचं कर्ज द्याल का? मताचं कर्ज जर बोला सांगा तुम्ही. आता मी तुमच्याशी बोलणार, मी योजना सांगितल्या. तुम्हाला मताचं कर्ज मागायला आलो आहे. देवेंद्रजी, मी, नितीन गडकरीजी, व्यासपीठ, राणा जगजितसिंगजी, सुजितसिंग ठाकूरजी, आम्ही सर्व जमानतदार आहोत. 5 वर्ष इमानदारीनं तुमचं मत जे आम्ही कर्ज घेऊ, 5 वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करण्याकरता आम्ही काम करू. तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं काम करून सर्व शेतकऱ्याच्या कल्याणाकरता, गरीब माणसाच्या कल्याणाकरता काम करू. या आमच्या ताई जमलं किती ताई आपटे ताई बनवेजी समोर या. आता बघा की चांगले उमेदवार आहेत, या समोर. तुम्ही 6 रुपये या. अनुबले, शरद भाऊ, सानिका ताई, सुनंदा ताई, या दत्ता. बघा ते उमेदवार, यांची गॅरंटी आमची आहे. देवेंद्र फडणवीसची गॅरंटी आहे, पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे, राणा जगजितसिंगची गॅरंटी आहे, चंद्रशेखर बावनकुळेची गॅरंटी आहे, सुजितसिंग ठाकूरची गॅरंटी आहे, दत्ता कुलकर्णीची गॅरंटी आहे, नितीन काळेची गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. एकीकडे कमळ आहे, ज्यांच्या बॅनरवर बघा वरपासून सर्व आहे, आणि दुसऱ्याचे बॅनर बघा बरं, जे मत मागताय बाकी लोक काय त्यांच्याकडे. कोण देईल 124 योजना? कशाला मतदान करायचं आहे? मतदान कशा करता? विकासाकरता आहे ना. मतदान कशा करता बहिणींनो? कशा करता मतदान आहे सांगा? आमच्या हक्काच्या योजना आम्हाला मिळायला पाहिजे की नाही? मग आमच्या 124 योजना ज्या तुम्हाला 7 तारखेच्या निवडणुकीत मिळणार आहे, त्याच्याकरता हे लोक आहेत. यांचे जमानतदार पंतप्रधान मोदीजी आहे, मी आहे, देवेंद्रजी आहे, नितीन गडकरीजी आहे. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो, या 124 योजना पूर्णपणे आणून देण्याकरता कारण काम नाही, तुमची गॅरंटी काय आम्ही कराल का नाही काम? 5 वर्ष नक्की कराल ना तुम्ही? पक्क कराल? हा सरपंच आहे, ऑलरेडी हुशार शिकलेला आहे. विकासाची 4 चाकाची गाडी आहे. किती चाकाची आहे विकासाची गाडी? किती चाकाची आहे? अरे बोला ना. एवढा जर नागपूरवर तर तुम्ही माझी बोलत नाही, एकटाच बोलतोय मी. तुम्ही नाही बोलणार तर जातो आपल्या गावात. किती चाकाची गाडी आहे? विकासाची गाडी 4 चाकाची आहे. एक चाक पंतप्रधान मोदीजींच्या 55 योजनेचा आहे, यांच्याकरता. दुसरं चाक देवेंद्र फडणवीस सरकारचं 44 योजनाचा आहे. तिसरं चाक माननीय नितीन गडकरी साहेबांच्या रस्ते विकास योजनेचा आहे. आणि 4थं चाक राणा जगजितसिंगचा आहे. 4थं चाक राणा जगजितसिंगचा आहे. 4 चाकाची गाडी. ही 4 चाकाची गाडी विकासाची आहे. आणि या गाडीला 7 तारखेला ड्रायव्हर पाहिजे. विकासाची गाडी तयार आहे, 124 योजना तयार आहे. या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? कोण राहणार ड्रायव्हर या गाडीचा? जोरात सांगा जरा. एवढेच लोक का बोलतात, बाकी लोक काय झालं? मला माहित आहे तुम्ही लवकर जेवण नाही केला. हा कोण राहणार विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर? आमच्या ईटच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर वर्षाचा किती राहणार आहे?
सुट्ट्याच्या विकासाच्या गाडीच्या धनश्रीताई कुठे आहे? धनश्रीताई या ड्रायव्हर राहणार विकासाच्या गाडीच्या. आणि पाचरोडच्या गाडीचे ड्रायव्हर वनवे सीताराम कुठे आहे? वा सीताराम जोरदार आहे. सीताराम ते तिसरे ड्रायव्हर आहे. आणि पंचायत समिती मेंबर सर्व पॅसेंजर राहणार गाडीचे. विकासाची 4 चाकाची गाडी यांना ड्रायव्हर बनवा. या गाडीचे पेट्रोल टाकायला मी आलोय. बाजूला रस्ते मी करून देणार आहे, पट्टे वाटप मी करून देणार आहे, कमाला वाटप मी करून देणार आहे. मी तुम्हाला विनंती करतो 100च्या स्पीडने गाडी चालवा. नाही गाडी 100च्या स्पीडने, विकासाची गाडी 100च्या स्पीडने गाडी चालवा. मी तुम्हाला वचन देतो. पहिल्या मजल्यावर मंत्रालयात माझं ऑफिस आहे. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे. 114-24 योजनाचं ऑफिस आहे. काळजी करू नका. निवडून आल्यावर तुम्ही सर्व सुजित सिंगजी यांना घेऊन या. सर्वांना तुम्ही 5 वर्ष या ईट करता, सुकड्या करता, सुट्टा करता, पाथरूड करता, जेवढा विकास निधी लागेल, जेवढा निधी लागेल ताई, मी मंत्रालयात पहिल्या मजल्यावर आहे. मी तुम्हाला 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीसजीकडे घेऊन जाईल आणि जेवढा विकास निधी लागेल जे तुम्ही मागा. तर मी आलोय प्रचाराला. आता माझी जबाबदारी आहे तुम्हाला मदत करायची. तर मी प्रचाराला आल्यामुळे माझी गॅरंटी आहे जेवढा निधी ईटच्या विकासाकरता लागेल तेवढा निधी सरकारकडून आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही लक्ष्मीपूजा केली का यावर्षी? दीपावळीत लक्ष्मीपूजा झाली का नाही? दीपावळीत लक्ष्मीपूजा करतो ना आपण, तर तुम्ही नाही करत? तुमच्याकडे आमच्या विदर्भात करतात, तुमच्याकडे करतात ना दीपावळी. मग परिवारासोबत जर लक्ष्मीपूजा केली बरोबर, आपण परिवारासोबत असताना केली ना सर्वांनी, मुलगा, आई, वडील. आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? तुमच्या घरची आई महालक्ष्मी तुमच्या मुलांना, तुम्हाला समृद्ध ठेवणारी, तुमचा परिवार समृद्ध ठेवणारी आई महालक्ष्मी कमळावर. मग ईटच्या विकासाची लक्ष्मी कशावर येईल? कमळावर. सुट्ट्याच्या विकासाची लक्ष्मी कशावर येईल? कमळावर. पाथरूडच्या विकासाची लक्ष्मी कशावर येईल? कमळावर. विकासाची लक्ष्मी कमळावर. कमळावर येते. आणि म्हणून कमळ चिन्हाचा विकास आहे. कमळ चिन्ह विकासाचा आहे. बाकीचे मशीनवरचे सर्व चिन्ह भकासाचे. मशीनवर पाहायचंच नाही इकडं तिकडं. विकासाचं चिन्ह कमळ आहे. बरं आता एवढा जोडून आलो मी. तुम्ही 4 दिला 5 दिलो बाबा. ईटचे लोक कंजूस आहे. माझ्याकडे सर्व ऐकून घेतलं. प्रत्येक रस्त्याला 15 किलोमीटर 15 लाख रुपये 1 किलोमीटरचा रस्ताही करून देणार आहे. पांढरा रस्ताही करून देणार आहे. घरही करून देणार आहे. तर माझे एक काम कराल का? जरा इतके तिकडे लोक सांगा माझे एक काम कराल का? माझे एक काम ऐकाल का? तुमचे सर्व 124 काम मी ऐकले. तुम्ही आमचं एक काम कराल का? खरं सांगा. कोण नाही करणार ते पहिले सांगून हातवर करा. जे नाही करणार त्यांना ऐकून गेलं नाही बरोबर, म्हणून ते असे बोलले. त्या लातूरमध्ये एक फक्त कार्यकर्ते हातवर केला, मी नाही ऐकला. 4000 लोक होते. सर्व ऐका का? मग 7 वाजता सकाळी लवकर झोपून उठा. 7 वाजता सकाळी लवकर झोपून उठा. ज्या देवाची आपण पूजा करतो त्या देवाची पूजा करा. तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे 10 परिवार. माझं एक काम लक्षात ठेवा. नागपूरवरनं देवेंद्रजी, नितीन गडकरीजी, आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय. तुमचा परिवार आणि किती परिवार? काका किती परिवार? तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार. ऐकला का माझं? काय विनंती केली आहे मी? किती परिवार? तुमच्या आजूबाजूचे 10 परिवारातले घर, म्हणजे आजूबाजूचे 10 घरातले परिवार, किंवा तुमचाच परिवार 10 घराचा असेल तर 10 घराचा. हे 10 घरांचा परिवार घेऊन कुठं जा 7 तारखेला? नागपूरला येतात का? 7 तारखेनंतर 7 ला काय? हा
नागपूरला या बरोबर समृद्धी महामार्गाने या नागपूरला आई महालक्ष्मी आहे हा या बरोबर या आमच्याकडे जसं आई तुळजाभवानी आहे धाराशिवला तशी नागपूरमध्ये आई महालक्ष्मी आहे तुळजाभवानीवर आई महालक्ष्मी आमची आई महालक्ष्मी नागपूरमध्ये देवेंद्रजी मी नितीन गडकरीजी आम्ही सर्व आई महालक्ष्मीचे भक्त असले या तुळजाभवानीच्या आई महालक्ष्मी असं जोडायचं आपल्याला तुमचा परिवार आणि 10 परिवार घेऊन मतदान केंद्रावर जायचं कोण कोण आणणार 10 परिवार 10 परिवार घेऊन कोण कोण जाणार आहे तर जरा थोडी हात करून कोण 10 परिवार घेऊन जाईल ताई तुम्ही काही जमत नाही का आजूबाजूच्या लोकांशी तुमचं आजूबाजूच्या 10 लोकांशी काही झगडा आहे का भांडण आहे का वाद आहे का नाही ना आजच 10 परिवाराला बोलून ठेवा 10 परिवारांना आपल्याला जायचं आहे आणि कमळाला मतदान करायचं आहे तुम्ही तुमचे 10 परिवार घेऊन 7 तारखेला कमळाच्या बटनवर जा तुम्ही 10 परिवार सांभाळा तुम्हाला 5 वर्ष सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे तुम्हाला 5 वर्ष सांभाळण्याची जबाबदारी आमची तुम्ही 10 परिवार घेऊन जा आणि एवढ्या जोराने कमळाची बटन दाबा फक्त बटन तोडू नका नाहीतर आमच्या ताई म्हणतील गीतेत आहे कशाला बाबाकडे आले माझी बटन तोडली इतक्या जोराने बटन दाबा की 9 तारखेला जेव्हा निकाल येईल 9 तारखेला ईटचा निकाल लागेल 9 तारखेला सुट्ट्याचा निकाल लागेल पात्रचा निकाल लागेल एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ मशीन निघाले पाहिजे की 5 वर्ष या भागाच्या संपूर्ण विकासाला पूर्ण ताकद तुमची मिळाली पाहिजे पूर्ण ताकद तुमची मिळाली पाहिजे खरं तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की येणाऱ्या 5 वर्षामध्ये या विकसित भारताकरता विकसित महाराष्ट्राकरता विकसित भूमीकरता आम्ही सर्व लोक तुमची मदत मागायला आलो आहे आपण सर्वांनी निवडणुकीमध्ये प्रचंड मतदान करावं काही लोक आमिष दाखवतात काही लोक कोणत्या कोणत्या पद्धतीची आमिष दाखवतात जनतेची दिशाभूल करतात कोणतीही दिशाभूल करू नका हा विकसित भारत आहे हा विकसित महाराष्ट्र आहे हा विकसित धाराशिव आहे हे विकसित कीट आहे याकरता आपण सर्वांनी काम करा आणि प्रचंड बहुमताने तुम्ही आम्हाला ऊर्जा द्या तुमची ऊर्जा घेऊन 5 वर्ष इमानदारीने आमचे सर्व निवडून आलेले पदाधिकारी तुमच्या इमानदारीने सेवा करण्याची आम्ही काम करू तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं आम्ही काम करू एवढंच वचन या ठिकाणी देतो आणि सर्वांना माझी विनंती मान्य केली ना काय म्हटलं तुम्ही आता किती घर किती परिवार दोन्ही हात करून सांगा 10 परिवार पक्का मागच्या लोक काय झालं तिकडे उभे असलेले तुम्ही आपल्या पार्टीचे नाही का दोन्ही हात करून सांगा भारत माता की भारत माता की भारत माता की सर्वांचे धन्यवाद